ठीक आहे. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. बोला. माझा एक अनुभव, मला रेकी म्हणजे याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. हा. आणि माझा जो मायग्रेनचा त्रास होता, तो असं माझी मनीषा आहे, माझी जाऊ. हं, तिला माझं म्हणजे खूप, म्हणजे तिला माहिती होतं की मला किती मायग्रेनचा त्रास होत होतो. हं, तर तिनं पहिले स्वतः अनुभव घेतले 2-3 महिने. हं, त्याच्यानंतर मला ती म्हणली, ताई तुम्ही जॉईन तर करून बघा, तुम्हाला हं, असं कसं वाटतंय, काय वाटतं तो. हं, मग मला 8 दिवस म्हणजे कंटिन्यू, म्हणजे 3 दिवस तर खूप त्रास झाला. मी बसूच शकत नव्हते मेडिटेशन करायला. हं. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू म्हणजे सवय लागायला लागली, तर आपण अर्धा तास, पाऊण तास, 1 तास बी कधी कधी मेडिटेशनला बसू शकायची. बरोबर. त्याच्यानंतर जो मायग्रेनचा त्रास, म्हणजे जसं आपल्याला कसं विजा कळते की नाही, तसं माझ्या डोक्यामध्ये एक नस अशी तडतड करायची खूप. हं, 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 तर हं. ते मला म्हणजे फरक आहे मॅम, पूर्ण. माईक 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 जवळ घ्या. हा. हं. त्याच्यानंतर माझे घरातलं वातावरण, माझे मिस्टर मायग्रेन नेहमी काय म्हणते? चिडचिड करतात. मायग्रेन काय म्हणते आता मायग्रेन? त्यांचा मायग्रेन 90% फरक आहे मॅम. शाबास. हं. अधिक. म्हणजे नसल्यागतच आहे. आता खूप म्हणजे लोड आला तर मग मला थोडासा त्रास होतो, पण तो पण मी सिम्बॉल टाकते, रेकी देते, पुन्हा पूर्णपणे बंद होऊन जाते तो. हं, हं, जर कामाच्या लोडमुळे दिसतं कधी कधी. हं, हं, आणि पुन्हा माझा छोटा भाई आहे, माझं बाळ आहे, तो पण खूप हं, शांत आहे घरामध्ये आता. हं, माझ्या मिस्टरांमध्ये पण खूप शांतता आहे. हं. दिवसभर काम करता तरी पण ते शांत नव्हते राहत सध्या का? मला म्हणजे एवढे अनुभव नाही. तुम्ही म्हणजे आमच्या दोघांचे, त्यांचे पण चिडचिड होते, माझी पण चिडचिड होते. आम्ही दोघं पण काम करतो आणि 24 घंटे सोबतच राहतो ना. हं, त्याच्यामुळे दोघांचं पण चिडचिड व्हायची मग, कामावरून कशावरून हं, असे. हं, 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 लो लो बॉन्डिंग केलं मी. त्या दिवशी मी तर अब्सेंट होती म्हणजे क्लासला. पण तो मी याच्यावर म्हणजे आपण ऍप मधून मी पाहून केलेला तो हं, घरी. तर हं. त्याच्यामध्ये 60% त्या दिवशीच फरक पडला होता मॅम. आणि जेव्हा शाबास. मी सकाळ मेडिटेशन करते, हं, तेव्हा मी सगळ्यात पहिला त्यांनाच हे देत होती, हिलिंग देत होती. हं. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. खूप सुंदर. खूप छान. शुभांगी, मुलांना ऊर्जा दिली आपल्या? हो मॅम, त्याचं थोडस चिडचिड करत होता, पोट दुखायचा त्रास होता ना. हं, त्याला मी रोज हिलिंग द्यायची. हं, पाणी पण दिलं होतं मी त्याला. हं. बिझनेसला? त्याच्यामुळे त्याचा बिझनेस मध्ये पण फरक आहे. जे मॅम माझे जे कस्टमर आहे 2-3, जे हं, मला पैसेच नव्हते देत लवकर, हं, तिलाहीच आणून तर ते त्या दिवशी आपला जो प्रोटोकॉल झाला होता, म्हणजे मनी हिलिंग, आपण मनी हं, मेडिटेशन केलं. हं, त्याच्यात 2 दिवसातच त्यांना, जे कधी मला पैसे नाही द्यायचे, तर हं, मी त्यांना सोडून दिलं होतं की हे आता काही आणून देत नाही आपण, त्यांचं म्हणजे काम पण नाही घ्यायचं कधीच. तर हं, त्यानं मला दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी पैसे आणून दिले. हं. तो पण शाबास. माझ्यासाठी खूप अनुभव. म्हणजे आता कस्टमरला मागावंच नाही लागत, स्वतः आणून देतात कस्टमर पैसे. बरोबर. शाबास. असे छान भरभरून प्रगती करा. ओके. हां. मला माहिती आहे की हो. शुभांगीला अधिक काहीतरी आठवणार आहे. तोपर्यंत मी शिल्पाताईकडे जाते. शिल्पाताई, अंधारात का बरं बसलाय? उजेडाकडे तोंड करा. हं, हं. बोला. तुमचा परिचय द्या. नमस्कार. आत्मा बोला. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. माझं नाव शिल्पा चव्हाण. मी हां, मुंबईहून आहे. अ, हां, रेकीमध्ये जॉईन होण्याचं म्हणजे, मला ऍक्च्युली रेकी म्हणजे काही माहित नव्हतं आधी. मला हां, माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं हे रेकीचं मॅडम तुमचं क्लासेस बद्दल वगैरे. हां. पण तेव्हा तरी पण आधी स्टार्टिंगला जॉईन होऊ की नको, होऊ की नको असंच चाललेलं होतं. हं, एकदम शेवटच्या मोमेंटला ती म्हणाली, बघा तुम्ही जॉईन होऊन बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल किंवा काय असं." हं, तर मी म्हटलं ठीक आहे, बघू आपण काय आहे ते."
हं, तर जॉईन झाली, पण पैशाचं पण थोडंसं मॅनेजमेंटचं जरा डिफिकल्ट वाटत होतं स्टार्टिंगला. हं. पण ते कसं झालं मॅनेज ते पण कळालं नाही. युनिव्हर्सनेच म्हणजे ते मॅनेज करून दिलं. हां, आणि रेखीला जॉइन केल्यानंतर सगळ्यात मोठा अनुभव माझा म्हणजे काय माहितीये मला खूप असं टेन्शन यायचं, स्ट्रेस खूप यायचा कुठल्याही हं, गोष्टीचा, चिडचिड व्हायची. हां, पण रेखीला जॉइन झाल्यानंतर असं जाणवायला लागलं, की हळू-हळू माझ्यामध्ये खूप असं म्हणजे स्ट्रेस घेण्यामध्ये म्हणा किंवा स्ट्रेस लेव्हल येण्यामध्ये खूप आता फरक झालाय. आता हं, तेवढी चिड कधी होतच नाही म्हणजे असं खूप म्हणजे पेशन्स म्हणतात ना, पेशन्स खूप आलेत आता. हं, लाईफमध्ये खूप आधी झालेल्या गोष्टींचं खूप बर्डन घेऊन जात होतो. म्हणजे तुम्ही म्हणता ना, ते गाठोडं आपण खूप कॅरी करायचं नाही, तिथेच सोडून द्यायचं वगैरे. हे हं, कधी केलंच नव्हतं आतापर्यंत. हं, त्यामुळे खूप असं स्ट्रेस खूप यायचं म्हणजे सगळ्या गोष्टींचं आणि चिड व्हायची. मुलांवर चिड व्हायची. म्हणजे मिस्टरांवर व्हायची कधी असं फॅमिलीमध्ये वगैरे. असं कधी उलट वगैरे कोणाला बोलली नाही, भांडण नाही करायचं. पण ते आतल्या आत दाबत गेल्यामुळे कसं माहितीये ना, आपल्याला खूप असं बर्डन येतं. हं, तर ते आता रेखीमध्ये आल्यापासून खूप आता कमी झालंय. कमी म्हणजे खूपच म्हणजे खूप कमी झालंय. आता अजून मेडिटेशनमुळे म्हणजे अजून कमी होईल याची मला खात्री आहे म्हणजे. आणि म्हणजे जे मला स्ट्रेस लेव्हल कमी झालंय ना, त्याचाच मला एवढा आनंद आहे, की मला आता बाकी दुसरं काही कमी असं होईल असं वाटत पण नाही म्हणजे कमी हं, पडू देईल ब्रह्मांड म्हणून असं. आणि म्हणजे फॅमिलीमध्ये पण खूप छान असं बॉन्डिंग चांगलं झालेलं आहे हं, मिस्टरांबरोबर किंवा काय. तर मला रेखीचा हा माझ्या स्वतःसाठी स्ट्रेस लेव्हल खूप कमी झाल्याचा खूप मला आनंद आहे. हं, आणि एक मला दुसरं गोष्ट म्हणजे तुमचं एक ते सांगता तुम्ही की माफी मागा आणि माफ करा. तर हे हं, खरंच खूप गरजेचं आहे प्रत्येकासाठी. आपण खूप वेळा त्या गोष्टी कॅरी करत राहतो, की बाबा मला हे अमुक व्यक्ती असं बोलली, तमुक व्यक्ती तसं बोलली, मग मी असं तसं आणि आपण त्या गोष्टींना माफ करत नाही त्या व्यक्तींना वगैरे. आणि त्याचं खरंच आपल्याला खूप बर्डन येतं. ते आपल्याला कळतही नसतं कधी कधी. पण हं, कधीतरी त्याचं रूपांतर कुठल्यातरी आजारामध्ये होतं किंवा काय. मग नंतर आपल्याला कळतं, अरे आपण हे एवढे दिवस उगाच घेऊन चाललेलो होतो. हे आपण तिथे सोडायला पाहिजे होतं. आणि आपण त्यांना माफ करायला पाहिजे होतं आणि आपणही माफी मागायला हवी होती. हे आपण सहजासहजी करत नाही. म्हणजे ह्युमन टेंडन्सी अशीच आहे, की आपण त्या गोष्टी करतच नाही. म्हणजे माफ हं, करणं हं, आणि माफी देणं एखाद्याला हे खूप माणसं म्हणजे ह्युमन बीइंग्स मध्ये खूप डिफिकल्ट गोष्ट आहे ही. हं. पण ही केली ना तर खरंच आयुष्य आपलं खूप सुखकर होतं असं अनुभव यायला लागला आता रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून. त्यामुळे माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे, की तुम्ही जे जे प्रोटोकॉल करून घेता आणि ज्या ज्या गोष्टी सांगता त्या खरंच म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना कुठे कधीतरी त्या प्रत्येकाला वाटतात, की हा नाही ही गोष्ट मॅडमने सांगितली ती ही माझ्या लाईफमध्ये तर अगदी तंतोतंत जुळते. तर हं. मला तुम्ही सांगितलेलं ह्याच्यापैकी माफी मागणं आणि माफ करणं ही गोष्ट तर खूपच हे झालीये. आणि जे आधीच्या गोष्टी आपल्या कॅरी आपण करत असतो एखाद्या म्हणजे सगळ्याच गोष्टींचं बर्डन घेऊन जे आपण चालत असतो लाईफमध्ये ते आपण तिथेच सोडून पुढे चालणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हे तुमचं मला तर खूप पटलेलं आहे. तुम्ही हे शिकलात. आणि तुम्ही रेकीमधून हा एक हो, गुण घेतला, की मला लोकांना माफ करायचं आहे, माफी हो, मागायची हो, आहे. हो. ओके. माफी आणि मागायची आहे. शिल्पाताई, एक तुमची पहिल्या दुसऱ्या डिग्रीला यायची काही तयार नव्हती. फीचा प्रॉब्लेम होता. हो, मग तरी तुम्ही हो, रेकी हो. थर्ड कंप्लीट केली आणि एंजललाही आल्या. हे मॅजिक झालं कसं? ऍक्च्युली मी आधी माझ्या मैत्रिणीला असंच ती मला सांगत होती की तुम्ही घ्या म्हणजे ऍडमिशन घ्या वगैरे बघा तुम्हाला अनुभव येईल वगैरे असं तसं. तर मी म्हटलं जाऊ दे आता ही एवढं फोर्स करतेच आहे आपल्याला तर आपण एक 10 दिवसांचं काय फर्स्ट हे आहे ना त्यांचं ते बडं बघूया. नंतर काय तिच्यासाठी नाही करायचं ₹1100 दान. आपण. कोणती मैत्रीण आहे तुमची ती जरा मग नाव सांगा बरं? जिच्यासाठी मेघना तुम्ही मेघना 1100 मेघना वाडेकर. मेघनासाठी ₹1100 दान केले पोरीनी. मेघनाने पण सांगितलं पुन्हा सविता पण आहे ना सविता शेळके तिने पण हां, सांगितलं हां. तर मग त्यांनी सांगितलं म्हणून मी म्हटलं ठीक आहे आपण 10 दिवस करून बघूया नंतर हं, काही आपल्याला वाटत नाही करू आपण म्हणून असं तर सोडून द्यायचं नंतर मग असं काय हं. आपण करायचं नाहीये. आणि मग पण नंतर एकदा 10 दिवस झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की नाही हे खूप छान आहे आपल्याला ह्याचीच खरं गरज आहे आयुष्यामध्ये. आणि हे अजून ह्याच्या आधी का नाही मिळालं ह्याचं आता असं एक हे पण येतं कधी कधी की आपल्याला ह्याच्या आधी ही गोष्ट मिळायला पाहिजे होती. बस हीच आणि आता ब्रह्मांडाची माझी कृपा आहे. आणि करते ना, मग मी हो, विचारते आता शोभाताईला विचारते. शोभाताई,
तुम्ही तर आहातच फिक्स. ही शिल्पाताई आपली ग्रँडमास्टरला येणार आहे काय? काय वाटते तुम्हाला? हो ना, 108% येणार. येणारच. येणार आहे. हा, येणार येणार, 108 ब्रह्म टक्के ब्रह्मांडाची हो. कृपा. आणि 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 येणार येणार ऍक्च्युली आहे त्या बस. दिवशी एंजलला पण मॅडम ते मी ऍडमिशन आम्ही घेऊ की नको, माझं आणि सविताचं असंच चाललेलं, आम्ही कामाची हां. बसलेलं असं बोललो की काय एंजल ऍडमिशन घेऊया का, तर नाही होय म्हणजे अगदी शेवटच्या मोमेंटला आम्ही तुम्हाला दोघींनी मेसेज केलेला. थोडस मनीचाच प्रॉब्लेम होता, तर हां. मी म्हटलं अगं नाही होते सविता मॅनेज. ती म्हणते हो ग माझं पण जरा असंच चाललंय, बघू काय करूया काय. तर मी म्हटलं नंतर आम्ही एकदम ड्युटी संपताना आमचं असं ठरलं की चल आपण घेऊया, बघूया काय होतंय ते होतंय. मग तुम्ही मेसेज केला ना की घ्या म्हणून तुम्ही ऍडमिशन, नंतर ते पैशाचं आपण नंतर तुम्ही हे करा म्हणून, काय हरकत नाही. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग तिने पण ऍडमिशन घेतलं आणि मी पण त्या दिवशी घेतलं. आणि नेमकं मी त्याच दिवशी जरा बँकेत पण गेलेली, आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्याकडे बॅलन्स तेवढा असू शकतो म्हणून असा. तर मी अ, मी पासबुक अपडेट करून घेतलं, तर मी म्हटलं अरे एवढं बॅलन्स कसं माझ्याकडे, म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं तेवढं बॅलन्स मिळालं. आणि मग लगेच मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पैसे ट्रान्सफर केले, आणि मग मी म्हटलं की ठीक आहे आता उरलेले पैसे मी मॅडमना नंतर करते ट्रान्सफर. असं म्हणजे बरोबर. अनएक्सपेक्टेड. हा म्हणजे ब्रह्मांडाने ते मला पैसे मॅनेज करूनच दिले, असं की एंजलला ऍडमिशन घेण्यासाठी असं झालं माझं. असंच होतं त्यामुळे सगळ्यांचं. ब्रह्मांडाचे खूप खूप आभार, आणि तुमचे पण आभार, सगळ्यांचेच आभार. नक्कीच. खूप छान. खूप धन्यवाद. शिल्पाताई असे छान राहा, हसत राहा, चिंतामुक्त राहा. ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात मेडिकल फील्डमध्ये, तर तुमचा स्टाफच सर्वचा सर्व आता रेकीमय होत आहे. तर हो हो. खरं तर तुम्ही लोकांची ही चिकित्सक बुद्धी मला खूप आवडते. विश्वास नाही ठेवायचा कोणत्याच गोष्टीवर पहिले. हा. समोरचा सांगतो म्हणून आपण का विश्वास ठेवायचा? नाही. आपण त्या गोष्टी अनुभवून घ्यायच्या. आणि अनुभव अनुभवल्यानंतर घेतला. जर आपल्याला त्यावर विश्वास बसला, तर मग गोष्टी करायच्या. हे मला तुमचं खूप आवडलं आणि नक्कीच प्रत्येकाने मी काय म्हणते फक्त पाऊल टाकून बघा. जर तुम्हाला आवडलं, तर 1100 कुठे जात नाही. दान म्हणून शिल्पासारखे करूया. आणि मला एक गोष्ट सांगायची मॅडम की ना, आमच्या प्रोफेशनमुळे ना आम्हाला खरं तर म्हणजे सगळ्यांनाच आता मेडिटेशन पूर्ण होतात की नाही म्हणजे करायला खूप डिफिकल्ट होतात, आमच्याकडे टाइम नसतो तेवढा किंवा काय. पण असं म्हणजे असं अनुभव येतोय की मेडिटेशन हे खूप मस्त आहे, आणि सगळ्यांनी हे केलंच पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त सगळ्यांनी मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि खरं तर मी सांगते हे, पण मला खरं स्वतःला वेळ पण मिळत नाही, पण आता मी त्यातून पण वेळ काढून ते करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करते. मी ब्रह्मांडाला तेच सांगते की मेडिटेशन करण्यासाठीच जास्त आम्हाला वेळ द्या, किंवा ती तेवढं एक आमचं वेळ टाइम मॅनेज करून द्या आम्हाला, असं की मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. आणि मेडिटेशननेच आपल्याला या पुढील गोष्टी पण खूप हे आपल्याला त्याच्यामध्ये चांगले बेनिफिट्स मिळतात. मला बाकी गोष्टींचा अजूनपर्यंत एवढा अनुभव असं मी नाही घेतलाय, कारण कदाचित माझ्याकडनंच मेडिटेशन कमी होत असेल म्हणून अनुभव येत नसेल कदाचित. किंवा मी पण मी मला जो तो प्रयत्नच करत नाही वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जा हा वापरण्याचा. हो हो ते पण होतंय मॅडम माझ्याकडून. हं. आणि पण मला जे स्ट्रेस लेवल होतं ना माझं, त्याच्यासाठी मला खूप मला जे एवढं बरं वाटलं ना त्याच्यासाठी, की खूप माझी चिडचिड कमी झालीये, मग शिल्पाताई आणि म्हणजे खूप स्ट्रेस डॉक्टरी लेवल कमी पेशामधल्या झालंय. डॉक्टरी पेशामधल्या अशा अनेक मैत्रिणी आहेत, ज्या खरोखर दिवसभर ती चिडचिड, तो स्ट्रेस त्यांना असतो आणि डॉक्टरपेक्षाही ऍक्च्युली हा. स्टाफ नर्स येस, स्टाफ नर्स त्यांना खूप जास्त हँडल करावं लागतं. तर त्या तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमधल्या हो हो. मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला देसाल? मी हेच सांगेन की आपण ह्या रेकीमध्ये जुडलंच पाहिजे, कारण आपल्याला खूप स्ट्रेस लेवल जास्त आहे. आणि आपल्याला म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या पेशंटशी डील करायचं असतं. त्यामुळे आपली मेंटल हेल्थ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळता आली पाहिजे, आणि ते सांभाळण्यासाठी रेकी हा खूप चांगला पर्याय आहे. आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर मेडिटेशन करणं ही तितकंच गरजेचं आहे. बढिया. त्यामुळे रेकीला जुळलंच पाहिजे आपण प्रत्येकाने असं वाटतं. आणि माझ्या मेडिकल प्रोफेशन शिवाय पण इतर लोकांनीही सगळ्याच प्रोफेशन मधल्या लोकांना आज रेकीची आणि त्या मेडिटेशनची गरज आहे, हे असं वाटतं म्हणजे मला तरी. खूप मी धन्यवाद. एवढं बोलेन थँक असं मला वाटलं नव्हतं ह्याच्यामध्ये. मी फर्स्ट टाइम एवढं बोलली. हां. इथं आल्यावर मला तर तर कॉन्फिडन्सच लोकांना येत चूप नव्हता. करावं लागतं.
हा. टाइम मॅनेजमेंटसाठी चूप करावं लागतं आणि लोक म्हणतात मॅडम त्यांचा व्हिडिओ मोठा यांचा व्हिडिओ मोठा. अरे बाबा तुम्ही पण तसंच करता. कारण ऊर्जाच तुम्ही तेव्हा मला भरभरून देत असते. तुम्ही मला शुभांगीला परत सांगितलं काहीतरी मला सांगायचं आता बोलायचं तर बघा. हा हा त्यांना द्या बोलू द्या हा बोलू. हा शुभांगीला एक अनुभव आठवला आणि शुभांगीने पटकन माईक व्हिडिओ सुरू केला. पटकन शुभांगी. ओके. हा माईक 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 शुभांगी माईक. हा मॅम, हा आवाज येतो ना? हो हो माझे ते मेडिटेशन माझे पण कमी व्हायचे बरं का पहिले पहिले. हा म्हणजे कामामुळे मला पण वेळ नव्हता भेटत. पण मी म्हणायचं की मला कधी वेळ भेटन, माझं कस्टमरचं पण काम झालं पाहिजे. पण ते कसं होऊन जायचं मला पण नाही समजायचं. म्हणजे आपोआप काम आवरून लगे मला मेडिटेशनला वेळ पण मिळायचा. आणि मी हं, कधीही म्हणजे रात्री 1 वाजता झोपून कधी 5 वाजता उठायची नाही. कधीच नाही. कारण हं, खूप दिवसभर आपलं म्हणजे नजर आपल्याला ते काम करण्यासाठी असं हे करावं लागत होती ना, एकाग्रता हं, करावी लागत होती. हं, तर मला आपोआप म्हणजे कशी जाग यायची सकाळी मेडिटेशन करायला. हे हं. पण आपल्याला म्हणजे आपोआप उठवत ब्रह्मांड की तू उठ आता 5 वाजले. तुझं मेडिटेशनचा टाइम झाला. तर ते शाबास. आपल्याला म्हणजे एवढ्या कामातून ते आपल्याला संकेत देत आपोआपच जाग यायची. कधीच एवढं म्हणजे 7 वाजल्याशिवाय कधी जाग नव्हती येत मला. उशिरा झोपायची तर. आणि एक प्रश्न माझा, शुभांगी तुम्ही ब्लाऊज शिवता ना? हा. हो ओके. मॅम. मी अनपेक्षितपणे एक प्रश्न विचारते शुभांगी ताईंना. शुभांगी ताई, अगोदर एक ब्लाऊज शिवायला जेवढा वेळ लागायचा आणि जेवढ्या हो. सफाईने ते व्हायचं, त्यापेक्षा त्या कामामध्ये अचूकता वाढली काय आणि वेळ कमी लागतो का? हो मॅम. ज्याला मला 2-2.5 तास लागायचे ते मला 1.5 घंट्यात माझं काम होतं. येस, हे सगळ्यात महत्वाचं. ओके. युनिव्हर्स सोबत जसं हो. आपण जुळतो, तशी एकाग्रता वाढते. ते भरकटणं माइंडचं कमी होते आणि बरोबर आपल्या कामाला हो. वेग येतो. घंटो का काम मिनिटो में नाही म्हणणार मी, मिनिटं. पण नक्कीच अर्ध्या वेळामध्ये आपण आपलं काम करणार आहे. हो मॅम. म्हणून जर का तुम्ही 5 ब्लाउज शिवत असताना, तर शुभांगीताई मेडिटेशन करा. तुम्ही 10 ब्लाउज शिवू शकाल सहजतेने. हो. एवढी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होणार. म्हणजे आर्थिकता वाढली, आरोग्य संपन्नता वाढली, खुशी वाढली आणि दोघेही जण अधिक काम करतात म्हणून खुश. ओके. हो मॅम. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम जॉईन केलं ना, तेव्हा मला खूप म्हणजे मी कधी 10,000 रुपये भरणार. मी तिला पण म्हणायची, "का गं तुला माहिती आहे माझी परिस्थिती. मी एवढे पैसे नाही भरू शकत." कारण की माझ्या मागे दुकानाचं भाडं, घराचं भाडं, म्हणजे पूर्ण काही बँकेत बिझनेससाठी लोन घेतले, त्याचे हप्ते राहता म्हटलं. तुला सगळ्या गोष्टी माहिती आहे. ते ती म्हणत जाई, "तुम्ही करून तर बघा." ठीक आहे म्हटलं, "मी करून तर बघ." म्हणजे सहज म्हणजे आपल्या मनात बी नसतं जाऊ दे बा करून बघा असे तरी आपले पैसे इकडे तिकडे समजत पण नाही दवाखान्यात जातात तर. हां, तर मग मी फर्स्ट टाइम मध्ये जॉईन केलं. मग मला पहिल्या दुसऱ्या दिवशी बोर व्हायचं. कधी आपण ते माहिती नसल्यामुळे केलंच असं नाही. हां, ऐकलेलंच नाही. हां. हां, त्याच्यामुळे तेवढं बोर व्हायचं 2 दिवस. मग तिसऱ्या दिवशी पुन्हा इंटरेस्ट वाटायला लागला. म्हणजे हळू आपल्याला त्यात कॉन्फिडन्स येतो. अरे म्हणजे वाह! करण्याची इच्छा आता वाढते. शुभांगीताई मला परत एक विचारायचं आहे. मग आता एक हो. विश्वास आला का, की ग्रँड मास्टरची फी मी भरू शकते सहजपणे? हो मॅम. त्या दिवशी आमचा दोघीचा विषय झाला असा, की कारण मी तिच्याकडे गेली होती. तिच्या भावाला बरं नसतं ना. हां. तर मग आमचं जाणं-येणं चालूच आहे. तर ती म्हणे मग म्हणजे तुमच्याबद्दल तिनं मला भरपूर नाही सांगितलं. हो जाएगा. मला ना बाकी हो. काहीच नाही एवढं विचारायचं आहे, की माझी शुभांगी असं म्हणू शकते का आता कोणत्याही गोष्टीला, "मॅडम हो. होऊन जाईल, हो जाएगा." हा होतंय ना. विचार माझ्या शुभांगीच्या मी मनात आला म्हटलं का? तिला ग्रँड मास्टरला मग मी म्हटलं बघू आता मला एंजलला जायचंय म्हटलं. पण थोडं माझे प्रॉब्लेम असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. तर मग ठीक आहे म्हणे तुम्ही पुढच्या बॅचला जा. मी सध्या हे करते. मग मी म्हटलं जर ब्रह्मांडाने जर आपली ग्रँड मास्टरची फीची योजना तर मी नक्कीच जाईन म्हटलं त्या ग्रँड नक्कीच. एवढं बोलते मी कधीच नाही बोलू शकले मॅम आज एवढं बोलते मी. अरे हो ना, आज व्हिडिओचा वेळ संपून राहिला तुमचा, तरी तुम्ही शांत व्हायला तयार नाही. ही ब्रह्मांडाची कृपा आहे. थँक यू म्हणूया. शुभांगी ताई, आणि उषाताई कस्टमरशी पण मी गरजे त्यांना म्हणजे असं ते मला खूप कस्टमर हे नक्कीच. करायचं मी त्यांना कधी त्यांची नाही मॅम. ते माझं म्हणजे शांततेचा फायदा घेत होते. मग त्यांना बोलायचं त्यांना बोल
नव्हती, पण ते आता मुलांना म्हणजे एक शब्द समजून सांगते की नाही तुम्ही असं नाही असं करा, कारण मला पाहिजे असं. नक्कीच. चला तर खूप सुंदर शुभांगी ताई, खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू.